ज्याचं निसर्गावर प्रेम आहे ना, त्याच्यासाठी सुखाची कल्पना हे निसर्गात राहणं हेच आहे. आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो काय, तो हाच आहे. काय मस्त असं दृश्य आहे हो. धुकं सगळीकडे. आपण साधारणपणे मला वाटतं सह्याद्रीच्या ज्या मध्यवर्ती उंचीवरती आहोत. धबधबा कोसळतोय आणि खऱ्या अर्थाने ज्याला स्वर्गाचा आनंद म्हणता येईल असा आनंद मी सध्या घेतोय. आणि माझ्यामुळे तुम्हालाही तो घेता येणार आहे. विलक्षण असं मनाला प्रसन्न करणारं असं दृश्य आहे. वाह. पाझर फुटलेला आहे. पाझर काय अख्खा डोंगर पाझरतोय. अप्रतिम. आणि तिकडे एक धबधबा. आणि ज्याला धुक्यात हरवली वाट वगैरे आपण म्हणतो, ती तशी धुक्यात हरवलेली वाट. आता तसा काही फार उशीर झालेला नाही. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत. आणि त्यावेळेला तुम्ही हे दृश्य बघताय. हा मला वाटतं धबधबा दिसणार पण नाही आता, हा जो पाण्याचा प्रपात सुरू आहे असा. आणि पलीकडच्या बाजूला ना छान असं दिसतं का टेमघर धरण. शेती आहे ते पलीकडच्या बाजूला, पण तिथे सुद्धा अशी धुक्याची सगळी दुलई आहे. म्हणजे जे कोणी निसर्गावर प्रेम करतात ना त्यांच्यासाठी सह्याद्री हा सगळं धुकं आहे. खाली सगळी शेती आहे, पण नाही बघू शकत तुम्ही त्या धुक्यात. त्या हिरव्यागार शेतामुळंच थोडं बहुत तुम्हाला काही दिसलं तर. आणि हे शेवाळ लगेच चढलं इथे. हिरवेपणात पण एक प्रकारचा काळपटपणा असतो. तो काळपटपणा इथे ह्या हिरवेपणामध्ये. पण मला जे दिसतं ते हे बघा ना, असे आकाशात उंच असले, म्हणजे मी स्वतःच ढगात आहे. ज्याला लौकिक अर्थाने आपण ढगात जाणं म्हणतो ना, तसं ते ढगात जाणं आहे. वाह. अप्रतिम अशी दृश्य आहेत. मला त्या धबधब्याचा आवाज पण ऐकायचा आहे. काही वेळासाठी मी बोलणं थांबवतो, तुम्ही ऐका. गूढपणा आहे, गूढपणा आहे तिथे बघा. वर जो त्या जिथून तो धबधब्याचा प्रपात सुरू आहे ना, तिथं कसा आहे गूढपणा आलाय. रत्नाकर मतकरी यांच्या कथेची आठवण व्हावी असा हा गूढपणा आहे. अप्रतिम. आणि ही वाट बघा ना पुन्हा अशी करविकल ज्याला आपण म्हणतो. क्या बात. मनसोक्त. थांबूया इथे. वा. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. लवासाच म्हणूया.